राजा होणं त्याच्यासाठी क्षणाचं काम होतं, पण स्वतःचं आयुष्य जाळून धर्म वाचवणं हे प्रत्येकाच्या ताकदीचं नसतं. राजा होणं सोपं, पण 14 वर्षाचा वनवास हसत स्वीकारणं ही सत्ता नव्हे, ही मर्यादा. सीतेला सोडताना राजा जिंकलाही असेल, पण त्या दिवशी एक पती आतून हरला त्याचं काय? आणि हाच तो वेदनेचा क्षण ज्याने श्रीरामांना मर्यादा पुरुषोत्तम बनवलं. श्रीराम देव आहेत म्हणून महान नाहीत, श्रीराम महान आहेत म्हणून देव आहेत. आणि म्हणूनच श्रीराम जयंती फक्त साजरी करायची नसते, ती स्वतःच्या स्वार्थाला जाळून राम व्हायचं असतं. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तर सकाळी अशी मस्त छान सुरुवात झाली. बाहेर झाडून सडा रांगोळी करून घेतली, उंबरट्याला हळदीचं लेपन केलं आणि मी जे स्वामींना वस्त्र शिवलं होतं ऑरेंज कलरचं, तर ते त्यांना परिधान केल्यावरती इतके छान दिसत आहे. त्याच्यानंतर रंगनाथांचं पण मी अभिषेक केलं आणि स्वामींचं पण अभिषेक केलं आणि स्वामींना पण मी ते ऑरेंज कलरचं छोटंसं वस्त्र शिवलं होतं, ते त्यांना मी परिधान केलं. तर स्वामी खूप छान दिसत आहे. तर अशी छान पूजा झाली, तरी पण काहीतरी अधुरं वाटत होतं. मग पेपर आलेला होता, पेपरमध्ये मला रामांचा फोटो दिसला. मग मला सुचलं, तर मग मी ते कटिंग करून घेतलं आणि मस्त देवाजवळ ऑरेंज कलरचं वस्त्र टाकलं आणि त्याच्यावरती स्टँडवर ठेवून श्रीरामाची अशी स्थापना केली आणि मस्त फुलांनी अशी आजूबाजूला छान सजावट केली. आणि त्याच्यानंतर आता एवढं सगळं पूजा झाली, म्हटलं आता नैवेद्य करायचा. तर मग काय करावं, तर मग शिरा बनवला आणि जे पण घरात भाजी पोळी बनवली ते असं मी त्यांना प्रसाद म्हणून ठेवलं श्रीरामांना आणि स्वामींना. तर अशी छान पूजा झाली माझी सकाळपासून संध्याकाळपर्यंत. आणि नंतर आता संध्याकाळी दिवे प्रज्वलित करायचे आहे. तर अशी पूजा झाली. कशी वाटली मी साधी भोळी पूजा केली ती नक्की कमेंट करून सांगा. आणि जे पण चॅनलवर नवीन असतील तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका आणि प्लीज लाईक शेअर करायला पण विसरू नका. आणि पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय. सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा आणि श्री स्वामी समर्थ.